हॅलो फ्रेंड्स, आज आपण खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. ते म्हणजे HMPV. HMPV म्हणजे ह्युमन मेटॅनिमो व्हायरसबद्दल. आता कोविड जसं पॅन्डेमिक आलं, त्या कोविडमध्ये घराच्या घरं उद्ध्वस्त झालीत आणि आत्ता आपल्याला असं वाटायला लागलं की अरे परत एक व्हायरस आला, आता कसं होईल बरं, आता परत लॉकडाऊन लागेल का, परत जीवितहानी होईल का, अशा खूप गोष्टी आपल्या मनात यायला लागल्या. ते स्वाभाविकच आहे. परंतु ह्याच्यामध्ये काय होतं आहे, तर ह्यामध्ये फक्त सर्दी खोकला होईल आणि मग त्या सर्दी खोकल्याची एक प्रॉपर ट्रीटमेंट आपण घ्यायला हवी. त्याच्यानंतर आपण सॅनिटायझर लावलं गेलं पाहिजे, 4-4दा हात धुतली गेली पाहिजे, त्यातल्या त्यात असं मोकळ्या हवेमध्ये राहिलं पाहिजे आणि पौष्टिक अन्न खाणं, भरपूर पाणी पिणं, ह्या गोष्टी मात्र आपण करायला हवेत. आणि काय नको करायला, तर लग्न कार्य ज्याला संसर्ग झालेला आहे त्यांनी असं गर्दीच्या ठिकाणी जायला नाही पाहिजे. त्यातल्या त्यात रुमाल, टिश्यू पेपर वगैरे असं वारंवार बदलले पाहिजेत. आपल्यामुळे कोणाला काही त्रास होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे आणि हस्तांदोलन केलं नाही पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोविड असो किंवा HMPV असो, कुठला का आजार असेना किंवा अजून दुसरा कुठला आजार असो, आपलं स्वास्थ्य, आपलं मन हे स्ट्रॉंग राहिलं पाहिजे. आणि घरच्यांचा सपोर्ट, फॅमिलीचा सपोर्ट, फ्रेंडचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे की अरे तुला काही होणारच नाही. ही जी काही आपल्याला दिलेली एक ग्वाही आहे तिच्याने सुद्धा आपल्याला खूप बरं वाटतं. कोविडमध्ये सेम झालं, सगळ्यांनी घाबरवून दिलं. ह्या सोशल मीडियापासून पण फार लांब राहा. हे सगळं खोटं बोलतात, आपल्या गोष्टी खपवण्यासाठी काहीही सांगतात. असं कुठलीही गोष्ट तुम्ही आता ह्या वेळेला करायची नाही आहे, एवढं एक लक्षात ठेवा. आणि ह्युमन टेंडन्सी कशी असते बघा, मी एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगते, फार पूर्वीची आहे. एक खूप मोठा गुन्हेगार होता, पण तो जेलमध्ये गेल्यानंतर त्याचं वर्तणूक खूप चांगली झाली. मग त्या जेलर लोकांना वगैरे पण वाटलं की त्याला फाशीची शिक्षा होणार होती. मग त्यांना सगळ्यांना वाटलं की एवढ्या चांगल्या माणसाला आता फाशी देण्यात काहीच अर्थ नाही. मग तेव्हा त्याला विचारतात की तुला फाशी देऊन मृत्यू हवा आहे का स्नेक बाईटने हवा आहे. तर तो म्हटला की फाशीमध्ये मला खूप त्रास होईल, तर मी स्नेक बाईट घ्यायला तयार आहे. तर त्याला डोळे लावायला लावले आणि आता तुला एकदम विषारी साप चावतो आहे असं म्हणून त्याला टाचण टोचली. तर तुम्हाला खोटं वाटत असेल, काही वेळानंतर अगदी विषारी सापाचे म्हणजे हे जे अवशेष असतात किंवा विषारी सापाचं जे पॉइझन असतं ते त्याच्यामध्ये सापडलं. म्हणजे विचार करा, जसं आपल्याला समोरची व्यक्ती जसं आपल्या मनात भरवते तसं होतं. म्हणून आपण वाईट गोष्टी नाही तर आपण खूप ठणठणीत राहणार आहोत, एवढी एक ग्वाही आपल्या मनाला आपण द्यायची आहे.